नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडिगोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तलाठी भरती 2023ला जी झाली होती त्याबाबत अपडेट आलेला आहे. त्यामधली वेटिंग लिस्ट आणि जे उमेदवार तिथे लागणार आहेत त्यांची यादी आज प्रसिद्ध झालेली आहे. कुठली यादी आहे, काय करावं लागणार आहे, संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडिगोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग कुठलाही वेळ न दळवता बघूया आलेली नोटिफिकेशन. तर मित्रांनो, ही ती नोटिफिकेशन जी तुम्ही बघू शकता, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या अंतर्गत 19/8/2025ला ही प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये तुम्ही प्रसिद्धी पत्रक बघू शकता की ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी सरळ सेवा भरती 2023 मध्ये दिनांक 18/8/2025 रोजी पती भरतीची जी 35 पदं रिक्त झालेली होती ती पदं आता भरण्यात येत आहेत. आता ती पदं कशी भरली जातील तर 2023 मध्ये जे पदभरतीमध्ये जे लोक उत्तीर्ण झाली होती त्यांच्याच अंतर्गत जी पदं भरली येतात त्यांच्यामधूनच ही पदं भरल्या जाणार आहेत. म्हणजे जी 35 पदे भरणं आवश्यक असल्याने संबंधित उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी ही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याचा अर्थ काय की जे 2023ला जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते त्यामधूनच आता हे 35 विद्यार्थी या ठिकाणी लागणार आहेत. आणि जर हे 35 विद्यार्थी आता आपण बघणार आहोत हे जर त्या ठिकाणी उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी वेटिंग लिस्टसुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्या उमेदवारांना तिथे ते बोलवून घेतील. आता यासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर अशासाठी यांनी काय करायचं आहे ते 21/8/2025ला सकाळी 11 वाजता कलेक्टर ऑफिस पुणे या ठिकाणी आपल्या कागदपत्रांसहित त्या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत त्यांनी काही कागदपत्र दिलेली आहेत, ती कागदपत्रांच्या मूळ प्रती व झेरॉक्स सेट हा घेऊन जायचा आहे. आता कागदपत्र बघा, ही पुन्हा आहे ते यादी बघा, तलाठी पदभरती 2023ची तर अंतिम यादी आहे आणि प्रतीक्षा यादीसुद्धा आहे. तर आता हे एकदा आपण बघून घेऊया की तुम्हाला त्या ठिकाणी काय काय जमा करायचं आहे. तर बघा, प्रमाणपत्र आहे नॅशनॅलिटीचं, डोमिशियल असेल, 10वीचं प्रमाणपत्र, 12वीचं डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागेल, पुन्हा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला सोडावा लागेल. सामाजिक आरक्षण अंतर्गत जर निवड झाली असेल, मागासवर्गीय असेल तर त्याचं तुम्हाला व्हॅलिडिटी लागेल. इकॉनॉमिकल विकर सेक्शनमधून असेल तर तसं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. जर इथं कुठल्या जातीमधून तुमचं निवड झाली असेल तर त्या प्रकारचं प्रमाणपत्र तुम्हाला न्यावं लागेल. नॉन क्रिमिलियर असेल ते घेऊन जावं लागेल. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य असेल तर तशा प्रकारचं खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी त्या ठिकाणी त्यांनी जे दिलेलं आहे नॉन क्रिमिलियरचं ते सुद्धा तुम्हाला न्यायचं असेल तर घेऊन जायचं आहे. अंशकालीन कर्मचारी असेल तर त्यांचं घेऊन जायचं आहे. माजी सैनिकांचा तुमचा सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. खेळाडू जर गुणवत्ताधारक असतील तर त्यांचं सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असतील तर त्यांचं, अपंग उमेदवारांचं असेल तर त्यासोबत त्यांचं सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. सोबत MSCIT हे जे तुम्ही कोर्स उत्तीर्ण केला असेल तो तुम्हाला सोबत न्यायचा आहे. अनाथ आरक्षणामधून घेतला असेल तर ते तुम्हाला सर्टिफिकेशन, सोबतच लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि छायाचित्र ओळख पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यामध्ये त्यांनी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड किंवा निवडणूक आयोगाचं निवडणूक पत्र किंवा बँकेचं पासबुक यासोबतचे असे काही कागदपत्र त्यांनी या ठिकाणी एकूण 23 प्रकारचे दिलेली आहेत. ही सगळी कागदपत्र तुम्हाला ज्या ज्या गटात तुम्ही मोडताय त्या त्या प्रकारचे कागदपत्र घेऊन जायचं आहे आणि 2 झेरॉक्स त्याच्या सेटमध्ये घेऊन जायचं आहे. आता जी निवड झालेली विद्यार्थ्यांची यादी आहे ती तुम्ही इथे या ठिकाणी बसू शकता की एकूण 35 उमेदवार यांनी या ठिकाणी ही निवड केलेली आहे. त्यांचं तिथं जे नॉर्मलायझेशन नंतर जे मार्क्स आले होते त्या मार्क्समधूननुसार ही यादी या ठिकाणी लागलेली आहे. तुम्ही ही संपूर्ण यादी बघू शकता. आणि या अंतर्गत या ठिकाणी पुणेला आपलं जे रिपोर्टिंग आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर करू शकता. एकूण 35 लोकांची ही यादी आहे, तुम्ही बघू शकता. हे 35 नंबरचं नाव शेवटचं या ठिकाणी आहे. परंतु जर या 35 पैकी तुम्ही जर कोणी तिथे हजर नसेल तर त्यांनी काय दिलं आहे की त्यांच्या खाली जी प्रतीक्षा यादी असेल बघा, ही वेटिंग लिस्ट, तर या वेटिंग लिस्टमधले मग विद्यार्थी त्या ठिकाणी लागतील. जर कोणाचं MPSCमध्ये वरीलपैकी विद्यार्थी असतील, कोणी MPSCमध्ये गेलं असेल, कोणी इतर ठिकाणी लागलं असेल तर यांच्या जागी मग जी खालची निवड यादी आहे ही जी आहे वेटिंग लिस्ट यापैकी एखादा उमेदवार त्या ठिकाणी हा सिलेक्ट होऊ शकतो. त्यामुळे अतिशय छान ही यादी त्या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे. वेटिंग लिस्ट या ठिकाणी थोडी लंबी लागलेली आहे. वेटिंग लिस्ट तुम्ही बघू शकता, पण जे प्रायोरिटी असेल ते टॉप 35मध्ये असेल आणि 107 लोकांची ही वेटिंग लिस्ट त्यांनी एकाच 3 या प्रकारे ही लावलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही उमेदवारांची निवड ही या ठिकाणी झालेली असेल त्यांनी प्लीज तात्काळ हे पुणेला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि या वेटिंग लिस्टने क्लिअर केलेलं आहे की येणारी तलाठी भरती 2025ची ही लवकरच आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असेल. तर मित्रांनो, तलाठी भरती संबंधी होती एक शॉर्ट अपडेट. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओ शेअर करा, कारण की तुमचं जर वेटिंग लिस्टमध्ये नाव नसेल तर कदाचित तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपद्वारे किंवा इतर तुमच्या प्लॅटफॉर्मद्वारे शेअर कराल तर ज्याचं नाव त्या वेटिंग लिस्टमध्ये असेल तो विद्यार्थी त्या भरतीपर्यंत पोहोचू शकेल. वेटिंग लिस्ट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करतोय, तिथे तुम्ही बघून नक्की घेऊ शकता. तोपर्यंत धन्यवाद.